सकाळी उठल्यानंतर घाईच्या वेळेत नाश्त्याला हेल्दी काय बनवायचं हा दररोजचा गृहिणींना प्रश्न पडतो. पोटही भरले पाहिजे आणि चवीबरोबर हेल्दीही नाश्ता हवा. म्हणूनच आज आपण उकडीचे मेदूवडे हा हेल्दी त्याचबरोबर प्रोटीन व्हिटॅमिनने भरपूर असा नाश्ता बनवलेला आहे. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. खूप छान अरोमा असलेला हा नाश्ता. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. उकडीचे मेदूवडे करण्यासाठी आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे. त्यात आपण 1 कप जाडे पोहे घेणार आहोत. आपल्याला हे पोहे स्वच्छ पाण्यामध्ये 1 वेळेला धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यातलं पाणी काढून टाकून त्यांना आपण चाळणीवर टाकणार आहोत, जेणेकरून त्यातलं जे काही पाणी उरलं असेल ते निथळून जाईल. पोह्यांना आपण बाजूला ठेवून आपण परत भांड्यामध्ये 1 कप जाडा रवा घेणार आहोत. त्यात आपण अर्धा कप दही घेणार आहोत. आपण दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आता आपण रवा आणि पोहे दोन्हीही 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहोत. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये पोह्यांना टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण रवा आणि दह्याचं जे मिश्रण केलं होतं तेही टाकायचं आहे. आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचे बारीक तुकडे करून टाकणार आहोत. आपलं मिक्सरवर फिरवून झालेलं आहे. आपण सर्व मिश्रण आता एका भांड्यात काढायचं आहे. त्या मिश्रणात आपण थोडीशी कोथिंबीर स्वच्छ करून धुवून कापून टाकायची आहे. त्यानंतर आपण त्यात 1.5 चमचा चिली फ्लेक्स टाकणार आहोत. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरीही हरकत नाही. आपण सर्व मिश्रण परत एकदा मिक्स करायचं आहे. आता आपण एक इडलीचं भांडं घेऊन त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. जसे आपण इडली उकडतो त्या पद्धतीने आपण त्याला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. इडलीच्या भांड्याला ग्रीसिंग झाल्यानंतर आपण हाताला थोडंसं तेल लावून मिश्रणाचा छोटासा भाग घेऊन हातावर आपण त्याला मेदूवड्याचा आकार द्यायचा आहे. आता आपण तो मेदूवडा इडली पात्रात ठेवायचा आहे. याचप्रमाणे आपण सर्व मिश्रणाचे मेदूवडे बनवून घेणार आहोत.
हे पहा, याप्रमाणे आपण सर्व मेदूवडे तयार करून घेणार आहोत. आपले सर्व मेदूवडे तयार करून झालेले आहेत आणि ते इडली पात्रामध्ये आपण सेटही केलेले आहेत. आता हे इडली पात्र मी कुकरमध्ये टाकून कुकरची शिट्टी काढून टाकून उकडून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण इडली उकडून घेतो त्याचप्रमाणे आपण हे मेदूवडे उकडून घेणार आहोत. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये ते उकडून घ्या. आपले सर्व मेदूवडे उकडून झालेले आहेत. फोडणीसाठी आपण इथे एक पॅन घेतलेला आहे. त्यात आपण 2 चमचे गोडे तेल टाकलेलं आहे. त्यात आपण 3 हिरव्या मिरच्या त्याचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत. मिरच्या टाकून झाल्यानंतर आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या त्यांचेही तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत. त्यानंतर पाव चमचा हिंग टाकणार आहोत. आपण फोडणी जरा हलवायची आहे. त्यात आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घालणार आहोत. कांदा आपल्याला लाल गुलाबी परतायचा आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा राई टाकणार आहोत. राई तडतडल्यानंतर आपण त्यात अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत. आपण सर्व मिश्रण परत एकदा व्यवस्थित परतायचं आहे. आता आपण त्यामध्ये 2 उभे आडवे चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत. परत एकदा फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. सर्व फोडणी परत एकदा व्यवस्थित हलवून त्यामध्ये आपण जे उकडलेले मेदूवडे होते ते टाकायचे आहेत. गॅस आपण स्लो करणार आहोत आणि सर्व मेदूवडे वर खाली परत हलवून घेणार आहोत. आपले उकडीचे मेदूवडे खाण्यासाठी तयार आहेत. ते आपण प्लेटमध्ये सर्व करूयात. उकडीचे मेदूवडे आपण प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. त्याबरोबर आपण स्वीट आणि स्पायसी सॉस देत आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते चटणीबरोबरही खाऊ शकता. सकाळचा नाश्ता पोटभरीचा झाला की दिवसभर छान एनर्जी राहते. कामं करायला उत्साह राहतो. म्हणून हा जरासा वेगळा नाश्ता उकडीचे मेदूवडे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंटही करा.